हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू मोरे सर अकॅडमी. नमस्कार मित्रांनो, मोरे सर अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर मी दीपक मोरे आपलं स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे मुंबई पोलीस भरती 2025 याच्यावरचे जे महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत मित्रांनो, या महत्त्वपूर्ण प्रश्नांचं संपूर्ण विश्लेषण आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ओके, तर मित्रांनो लक्षात घ्या, याआधी आपण भाग 1 मध्ये सुद्धा मुंबई पोलीस भरती 2025 याचा भाग 1 अभ्यासलेला आहे. ज्या विद्यार्थी मित्रांनी तो पाहिला नसेल तर मित्रांनो, आजच तुम्ही आपल्या या चॅनलला जाऊन या ठिकाणी तो पहिला भाग पाहायचा आहे आणि मागचे एमसीक्यूज तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात. मित्रांनो, हा आपला दुसरा भाग आहे. याच्यातले महत्त्वपूर्ण प्रश्न समजून घेण्यासाठी या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहायचं आहे. ओके, चला तर मित्रांनो, वेळ न घेता सुरुवात करणार आहोत आपण आपल्या आजच्या पहिल्या प्रश्नाला. पहिला प्रश्न मित्रांनो पहा. ओके, काय म्हटलंय पहा, भारतामध्ये सर्जरीचे जनक कोणास मानले जाते? पर्याय आहेत मित्रांनो पहा, सुश्रुत, आर्यभट्ट, रामानुज की यापैकी नाही. ओके, चला आपलं जे उत्तर आहे मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी कळवायचं आहे की याचे योग्य उत्तर काय असणार आहे. ओके, चला पटापट मित्रांनो या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. प्रत्येक विद्यार्थ्याने या ठिकाणी प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. चुकलं तरी हरकत नाही मित्रांनो. ओके, चुकल्यानंतरही तुम्हाला योग्य उत्तर काय असणार आहे तेही कळणार आहे. ओके, चला पटापट कमेंट्स करायचे आहेत या प्रश्नाचे उत्तर. तर पहा मित्रांनो, ओके ओके तर पहा या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1. ते म्हणजे पहा, याचे जे योग्य उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 1 याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो. ओके, सुश्रुत हे मित्रांनो भारतामध्ये सर्जरीचे जनक या ठिकाणी मानले जातात. पहा, यांनी मित्रांनो सुश्रुत हे एक प्राचीन भारतातले एक वैद्य होते. काय होते मित्रांनो? एक प्राचीन भारतातले एक वैद्य होते. त्यानंतर इसवी सन पूर्व 6व्या शतकात राहणारे ऋषीश्रुत यांना मित्रांनो शस्त्रक्रियेचे जनक या ठिकाणी मानले जाते. एवढंच नाही तर मित्रांनो त्यांनी भारतातील जो आयुर्वेद आहे, जे आयुर्वेदिक आहे, त्या आयुर्वेदाचा मित्रांनो जो सर्वात जुना ग्रंथ आहे तो म्हणजे सुश्रुत संहिता हा सुद्धा यांनीच रचलेला आहे. म्हणजेच या ठिकाणी भारताचे जे आहे सर्जनचे जनक कोणास मानले जाते ते सुश्रुत आहे. त्यांच्याबद्दलची मित्रांनो जी काही माहिती आहे ती तुमच्या समोर आहे. व्यवस्थित या ठिकाणी समजायचं आहे. प्रत्येक प्रश्नाचे मित्रांनो जे एक्सप्लेनेशन आहे, जे स्पष्टीकरण आहे, त्याचे जे विश्लेषण आहे त्याच्यावर सुद्धा तुम्ही फोकस करायचा आहे. कारण आपले हे जे काही प्रश्न आहेत हे प्रश्न 2024च्या भरतीच्या अनुषंगातून जी आपली मुंबई पोलीस भरती 2025 आहे त्याच्या मित्रांनो त्याच्या लेखीसाठी खूप महत्त्वपूर्ण प्रश्न हे आहेत. त्याच्यावरून आपण या ठिकाणी सिलेक्ट केलेले आहेत. ओके, चला सर्व विद्यार्थ्यांनी कमेंट्स करायचे आहेत. वळूया मित्रांनो आपल्या पुढील प्रश्नाकडे. ओके, चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे पहा, खालीलपैकी कोणती गुणसूत्रे पुरुषांमध्ये आढळतात? ओके, प्रश्न व्यवस्थित समजायचे आहेत, पर्याय व्यवस्थित समजायचे आहेत आणि तुमचे कमेंट्स मध्ये मित्रांनो योग्य उत्तर या ठिकाणी द्यायचे आहे. ओके, पहा पर्याय आहेत XX, XYX की XY की YXY. ओके, व्यवस्थित विचार करायचा आहे आणि या प्रश्नाचे उत्तर द्यायचे मित्रांनो. ओके, चला पटापट कमेंट्स करत चालायचे आहेत की या प्रश्नाचे योग्य उत्तर काय असणार आहे मित्रांनो. ओके, सर्व प्रश्न मित्रांनो क्वालिटीचे असणार आहेत, व्यवस्थित विश्लेषणात्मक असणार आहेत आणि तुमच्या या होणाऱ्या 2025च्या परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त असणारे आहेत. म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याने हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणी आणि ग्रुपमध्ये शेअर करा. ज्या विद्यार्थ्यांनी अजून व्हिडिओला लाईक केलं नसेल त्यांनी व्हिडिओला लाईक करा. जे विद्यार्थी चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो सर्व विद्यार्थ्या मित्रांपर्यंत शेअर करत चला. ओके, चला बरेच विद्यार्थ्यांनी या ठिकाणी कमेंट्स केल्या आहेत. पाहूया याचे योग्य उत्तर काय असणार आहे. तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3 ते म्हणजे XY. ओके, XY हे याचे योग्य उत्तर आहे. आता याच्या स्पष्टीकरणात लक्षात घ्या मित्रांनो, X आणि Y यांच्या संयोगाने मित्रांनो पुरुष निर्मिती होते, तर XX या संयोगाने स्त्री निर्मिती होते. एक जोडी ही लैंगिक गुणसूत्राची आहे जिला XY म्हटलं जातं. आता याचं स्पष्टीकरण कसं समजायचंय पहा, प्रश्न कसं याच्यावर फिरून आला तर तुम्हाला तो जमला पाहिजे. तर कसं आहे मित्रांनो पहा, एकूण गुणसूत्राच्या जोड्या असतात मित्रांनो 23. ओके, एकूण गुणसूत्राच्या जोड्या आहेत 23 आणि एकूण गुणसूत्र आहेत मित्रांनो 46. ओके, एकूण गुणसूत्र आहेत 46 हे लक्षात घ्या. ओके, एकूण गुणसूत्र 46 त्यांच्या जोड्या आहेत 23. ओके, या 23 जोड्यांमध्ये मित्रांनो ज्या 22 जोड्या असतात, ओके, गुणसूत्रांच्या ज्या 22 जोड्या असतात या अलैंगिक, ओके, अलैंगिक गुणसूत्राच्या असतात हे लक्षात घ्या. कशाच्या असतात?
अलैंगिक गुणसूत्राच्या असतात. मात्र जी 23वी जोडी असते, लक्षात घ्या, जी 23वी जोडी असते मित्रांनो, ही मात्र लैंगिक गुणसूत्राची असते. काय असते? लैंगिक गुणसूत्राची जोडी असते आणि ह्या लैंगिक गुणसूत्राच्याच जोडीवरून ठरत असते मित्रांनो, की स्त्री की पुरुष हे जे ठरत असतं ते हे लैंगिक गुणसूत्रावरून ठरत असते. याच्यात अजून महत्वपूर्ण काय आहे, की मित्रांनो XY हा जो गुणसूत्र आहे, ओके, XY ही जी गुणसूत्र आहे फक्त पुरुषांमध्येच असते. ओके, म्हणजे Y हा जो गुणसूत्र आहे हा फक्त कोणाकडे असतो? पुरुषांकडे असतात. स्त्रियांकडे मित्रांनो फक्त आणि फक्त XX म्हणजेच X गुणसूत्र हे या ठिकाणी स्त्रियांकडे असतात. म्हणजे पुरुष होणे किंवा न होणे, म्हणजे पुरुष होणे की स्त्री होणे, म्हणजे पुरुष होणे हे सर्व कोणावर डिपेंड आहे? तर हे पुरुषावर डिपेंड आहे. त्याचं कारण असं आहे की Y गुणसूत्र हा फक्त आणि फक्त कोणाकडे असतो? पुरुषांकडे असतात. हे लक्षात घ्या. त्याचप्रमाणे ओके, जर समजा स्त्रियांकडून X येणार आहे तो X गुणसूत्र असेल, जर पुरुषाकडून सुद्धा X गुणसूत्र आला तर त्यावेळेस स्त्री युग्माची निर्मिती होते. त्यानंतर जर स्त्रियांकडून आलेला X आणि पुरुषाकडून जर Y आला तर त्यावेळेस मित्रांनो पुरुष निर्मिती होत असते. हे लक्षात घ्या. म्हणजे याचे सर्व बारकावे, याच्यावरनं कसाही प्रश्न आला तर हा तुम्हाला सांगता आला पाहिजे, त्याची उत्तरं जमली पाहिजे. ओके, अशा पद्धतीने मित्रांनो ह्या प्रश्नाला समजायचं आहे. ओके, चला, बऱ्याच विद्यार्थ्यांनी अगदी बरोबर कमेंट्स केलेले आहेत. वळूया मित्रांनो आता पुढील प्रश्नाकडे. ओके, चला, पुढचा प्रश्न आहे मित्रांनो पहा, तो म्हणजे चांदीची संज्ञा काय आहे? ओके, जो आपला सिल्वर आहे, या सिल्वरची संज्ञा काय असते ते या ठिकाणी तुम्हाला कळवायचं आहे. पर्याय आहेत पहा, SI, AU, AG की FE. ओके, पटापट कमेंट्स करायचे आहेत मित्रांनो. प्रत्येक प्रश्न तुमच्यासाठी खूप महत्वपूर्ण आहे. क्वालिटीबाज प्रश्न आहेत आणि महत्वपूर्ण म्हणजे तुमच्या होणाऱ्या मुंबई पोलीस भरती 2025 साठी मित्रांनो खूप महत्वपूर्ण असणार आहे. तर चला पटापट विद्यार्थी मित्रांनो कमेंट्स करायचे आहेत. बऱ्याच विद्यार्थ्यांनी अजून व्हिडिओला लाईक केला नाही, त्या विद्यार्थी मित्रांनी व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करत चला. चला पटापट मित्रांनो कमेंट्स करायच्या आहेत. ओके, चला पाहूया मित्रांनो ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर. ओके, चला, या प्रश्नाचे योग्य उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक 3, ते म्हणजे एजी. ओके, एजी संज्ञा म्हणजे काय मित्रांनो? सिम्बॉल. ओके, आपला जो काही चांदी आहे, चांदीची जी संज्ञा आहे ती आहे एजी. ओके, लक्षात घ्या, एजी ही चांदीची रासायनिक संज्ञा आहे. काय आहे? रासायनिक संज्ञा आहे आणि त्याचा अणुअंक म्हणजे ॲटॉमिक नंबर किती आहे? 47 आहे. किती आहे? 47. Fe म्हणजे मित्रांनो तुमचा आयरन आला म्हणजे लोखंड. ओके, त्यानंतर एयू आला म्हणजे गोल्ड आला मित्रांनो तुमचा, आणि SI म्हटल्यानंतर तुमचं SI युनिट आहे, हेही लक्षात घ्या. ओके, चला, ओके, व्यवस्थित समजायचं प्रत्येकाला. ओके, हा, Fe म्हणजे काय? आयरन आहे, लोखंड आहे. एयू म्हणजे मित्रांनो तुमचं काय आहे या ठिकाणी? गोल्ड आहे. ओके, चला वळूया पुढील प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो पहा, पुढील शब्द समूहापैकी योग्य म्हण शोधा. ओके, एक म्हण दिलेली आहे, त्या म्हणीनुसार मित्रांनो त्याचे योग्य म्हणीला जुळणारी म्हण आपल्याला ठिकाणी सांगायची त्या शब्द समूहानुसार. पहा, डोक्याची कामे करायला कोणी पुढे येत नाही. डोक्याची कामे करायला कोणी पुढे येत नाही. पर्याय आहेत मित्रांनो पहा, भीत्यापाटी ब्रह्मराक्षस, मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार, त्यानंतर बळी तो कानपिळी आणि शाणाला शब्दाचा मार. ओके, आता वरचं जे वाक्य आहे, डोक्याची कामे करायला कोणी पुढे येत नाही, या शब्द समूहाला रिलेटेड याला योग्य अशी शब्द असणारी म्हण या ठिकाणी आपल्याला शोधायची आहे. तर कमेंट्स करायचे मित्रांनो पटापट कमेंट बॉक्स मध्ये. ओके, चला, जे जे विद्यार्थी मित्र जोडले गेले आहेत त्या विद्यार्थी मित्रांनी कमेंट्स करायचे आहेत. जे विद्यार्थी मित्रांनी अजून व्हिडिओला लाईक केलं नसेल, चॅनलवर नवीन असणारे विद्यार्थी असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. ज्यांनी व्हिडिओला लाईक केलं नसेल त्यांनी व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करत चला. ओके, चला पाहूया मित्रांनो. ओके, कमेंट्स करत चालायचे आहेत मित्रांनो. ओके, हरकत नाही, चुकलं तरी हरकत नाही, चुकीतून काहीतरी आपल्याला शिकायचं आहे मित्रांनो. ओके, चला वळूया याच्या योग्य उत्तराकडे. याची योग्य म्हण आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2, ते म्हणजे मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार. ओके, म्हणजे काय? डोक्याची कामे करायला कोणी पुढे येत नाही, म्हणजेच या अर्थाला योग्य असणारी म्हण म्हणजे मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार, हे याचं योग्य उत्तर आहे. ओके, चला, व्हेरी गुड फ्रेंड्स. ओके, बऱ्याच विद्यार्थ्यांची म्हणजे जवळपास सर्वच विद्यार्थ्यांची उत्तरं या ठिकाणी बरोबर आलेली आहे. ओके, चला वळणार आहोत मित्रांनो आपण आता आपल्या पुढील प्रश्नाकडे. ओके, पुढचा प्रश्न मित्रांनो पहा, तो म्हणजे खालीलपैकी व्यंजन संधीचे उदाहरण ओळखा. काय सांगितलंय? व्यंजन संधीचे उदाहरण मित्रांनो आपल्याला या ठिकाणी ओळखायला लावलेलं आहे. पर्याय आहेत पहा, कवीश्वर, चिदानंद, तपोधन आणि यापैकी नाही. ओके, चला, कवीश्वर, त्यानंतर आहे चिदानंद,
तपोधन यापैकी नाही. ओके, व्यंजन संधी, व्यंजन संधीचे उदाहरण सांगायचे आहे. ओके, चला पटापट कमेंट्स करत चालायचे मित्रांनो ह्या प्रश्नांची उत्तरं. चुकलं तरी हरकत नाही, चुकीतून आपल्याला काहीतरी शिकायचं आहे. परीक्षेमध्ये मित्रांनो आपल्याला चुका होऊ नये, प्रश्न कोणत्या पद्धतीने कोणत्या लेवलला असतील हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून, या प्रश्नांच्या माध्यमातून समजणार आहेत. म्हणून जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत या ठिकाणी या व्हिडिओला शेअर करा. ओके, हा तर कमेंट्स करत चला या प्रश्नाचे उत्तर. ओके ओके ओके, बरेच विद्यार्थी ओके. चला पाहूया ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर काय असणार आहे मित्रांनो. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, ते म्हणजे चिदानंद. ओके, चिदानंद पहा, याच्यामध्ये चिदानंद हे व्यंजन संधीचे उदाहरण आहे. पहा, चित अधिक आनंद. ओके, चित अधिक आनंद म्हणजे संधी विच्छेद या ठिकाणी आहे. काय आहे? संधी विच्छेद या ठिकाणी आहे. म्हणून जो काही मित्रांनो या ठिकाणी चिदानंद हे याचे काय आहे? योग्य उत्तर आहे. ही एक व्यंजन संधी आहे. काय मित्रांनो? ही एक व्यंजन संधी आहे. ओके, हरकत नाही. ओके ओके, चला ज्या विद्यार्थ्यांची उत्तर चुकले असतील त्यांनी व्यवस्थित समजून घ्या आणि व्यवस्थित या ठिकाणी त्याचा अभ्यास करायचा आहे मित्रांनो. ओके, चला वळूया पुढील प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो पहा. ओके, पुढचा प्रश्न आहे वासरू, वासरू हुंदडते म्हणजे ज्या ठिकाणी अधोरेखित शब्दाचं लिंग ओळखायचं आहे. ओके, वासरू या ठिकाणी हुंडते याचा काय करायचं आहे? लिंग ओळखायचं आहे. तर याचं योग्य उत्तर मित्रांनो नपुंसकलिंगी. हुंदडते या शब्दाला काय आहे? अंडरलाईन या ठिकाणी. ओके, हुंदडते म्हणजे या ठिकाणी हे काय आहे? वासरू, सॉरी हुंदडते नाही, वासरू या शब्दाला काय आहे मित्रांनो? अंडरलाईन आहे. कोणत्या शब्दाला आहे? वासरू. वासरू या शब्दाला अंडरलाईन आहे म्हणजे हुंदडते नाही तर वासरू. ते वासरू काय म्हणणार आपण? ते वासरू. तो वासरू आपण म्हणणार नाही. ते वासरू काय असणार आहे? ते. ज्यावेळेस ते या ठिकाणी मित्रांनो प्रत्यय लागून ज्यावेळेस आपण त्याचा उच्चार करतो तेव्हा ते नपुंसकलिंगी असते. म्हणजे वासरू हे काय आहे मित्रांनो? नपुंसकलिंगी आहे. काय आहे? नपुंसकलिंगी आहे. ओके, चला वळूया पुढील प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न मित्रांनो पहा, संस्कृतमध्ये 3 वचने मानतात तर मराठीत टिंब वचने मानतात. ओके, पर्याय 4, 5, 3 आणि 2. ओके, व्यवस्थित या ठिकाणी विचार करून उत्तर द्यायची आहेत की संस्कृतमध्ये 3 वचने मानतात तर मराठीत टिंब वचने मानतात. तर किती वचने मानतात कमेंट्स करायचे आहेत मित्रांनो. ओके, चला पटापट कमेंट्स करायचे आहेत. सर्व प्रश्न सर्व जे आहे मित्रांनो तुमच्यासाठीच आहेत. ओके, मुंबई पोलीस भरती 2025 साठीचा आपला इम्पॉर्टन्स क्वेश्चन त्यांचं एक्सप्लेनेशन आपण आजच्या या लेक्चरमध्ये भाग 2 मध्ये अभ्यासत आहोत. ज्या विद्यार्थ्यांनी मित्रांनो पहिला भाग पाहिला नसेल तर त्या विद्यार्थी मित्रांनी पहिला भाग या ठिकाणी आवर्जून पाहायचा आहे. त्याच्यातही आपले प्रश्न आहेत. असे करून मित्रांनो आपले भाग 1, 2 करून जेवढे प्रश्न आपल्याला या ठिकाणी कव्हर करता येतील तेवढे मित्रांनो आपण कव्हर करणार आहोत. यासाठी तुम्ही कंटिन्यूज आपल्या व्हिडिओला काय करायचं आहे? जॉईन व्हायचं आहे आणि या ठिकाणी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहायचं आहे मित्रांनो. ओके, जे विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवर नवीन जुडले असतील त्या विद्यार्थी मित्रांनी जर चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी सबस्क्राईब करून टाकायचे आहे. ओके, पाहूया मित्रांनो याचे योग्य उत्तर ते म्हणजे पर्याय क्रमांक 4 जे आहे 2. ओके, पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर आहे 2. पहा, एक वचन व अनेक वचन असे 2 प्रकार या ठिकाणी मराठीमध्ये मानले जातात. वस्तू एक आहे की अनेक आहे ते सूचित करणाऱ्या गुणधर्मास व्याकरणामध्ये वचन असे म्हणतात. एक वचन आणि अनेक वचन असे मराठीमध्ये 2 वचने मानले जातात. ओके, हा मित्रांनो पहा प्रश्न या ठिकाणी तुम्हाला 2024 मध्ये झालेल्या पोलीस भरतीच्या अनुषंगानेच मित्रांनो हे प्रश्न या ठिकाणी घेतलेले आहेत. यांच्या विषयी तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे? विशेषतः अभ्यास करायचा आहे. त्यानुसार मित्रांनो तुम्हाला येणारी तुमची लेखी परीक्षा ही जी काही आहे ही व्यवस्थित तुम्हाला करता यावी यासाठी आपण ह्या प्रश्नांना या ठिकाणी रिवाइज म्हणून आणि या संभाव्य म्हणून या ठिकाणी आपण मानूया आणि त्या पद्धतीने मित्रांनो यांचा अभ्यास करायचा आहे. ओके, वळूया मित्रांनो पुढील प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आहे पहा, लोकसभा निवडणुकीत 2024 मध्ये महाराष्ट्रामध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत? ओके, प्रश्न विचारात घ्या आणि व्यवस्थित लक्षात घ्या मित्रांनो. ओके, प्रश्न विचारात घ्यायचा आहे आणि व्यवस्थित करायचा आहे. पर्याय काँग्रेस, एनसीपी, शरद पवार गट, बीजेपी की यापैकी नाही. ओके, पर्याय समजून व्यवस्थित उत्तर द्यायची आहेत. जी मित्रांनो 2024 मध्ये जी लोकसभा निवडणूक, ओके, लोकसभा निवडणूक 2024 जी पार पडली त्या पार पडलेल्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये विचारलंय, महाराष्ट्रामध्ये कोणत्या पक्षाला, महाराष्ट्रातील कोणत्या पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत? ओके, कमेंट बॉक्स मध्ये करायचे मित्रांनो याचे योग्य उत्तर. ओके, चला पटापट कमेंट्स करायचे आहेत आणि ह्या प्रश्नाचे उत्तर द्यायचे आहे मित्रांनो. ओके, चला काँग्रेस, एनसीपी, शरद पवार गट की बीजेपी की यापैकी नाही.
ओके चला. ओके चला पाहूया मित्रांनो आता याचे योग्य उत्तर. याचे योग्य उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक 1 ते म्हणजे काँग्रेस. ओके. काँग्रेस पक्षाला मित्रांनो महाराष्ट्रामध्ये जी लोकसभा झाली 2024 ची याच्यामध्ये सर्वाधिक जागा या ठिकाणी मिळाल्या आहेत. पहा राज्यात महायुतीला केवळ 17 जागांवर विजय मिळाला असून महाविकास आघाडीला 30 जागांवर मुसंडी मारली आहे. त्याच पद्धतीने त्यांच्यामध्ये सर्वाधिक जागा या काँग्रेसने पटकावल्या असून काँग्रेसच्या या यशामध्ये विदर्भाचा मोठा वाटा आहे. कोणाचा आहे? विदर्भाचा सर्वाधिक मोठा वाटा याच्यामध्ये आहे. म्हणून काँग्रेस हे याचे योग्य उत्तर आहे. ओके चला. बरेच विद्यार्थ्यांनी ओके बऱ्याच विद्यार्थ्यांची उत्तर व्यवस्थित आहेत. चुकलेली ज्यांची उत्तर आहे त्यांनी समजून घ्यायचे मित्रांनो व्यवस्थित. ओके चला. लोकसभा निवडणूक लक्षात घ्यायची हा. आपल्याला विधानसभा नाही विचारली. विधानसभा नाही. ओके तर कुठे विचारली? लोकसभेला. पुढचा प्रश्न पहा. महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेमध्ये एकूण किती जागा आहेत? प्रश्न विचारण्याची पद्धत पहा. विचारण्याची जी फिरवणूक आहे कसा फिरवलाय तेही पहा. महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेमध्ये कशामध्ये? विधान परिषदेमध्ये एकूण किती जागा आहेत? पर्याय 69, 288, 245 की यापैकी नाही. ओके चला. कमेंट्स करायचे आहेत पटापट. ओके उत्तर आली पाहिजे मित्रांनो. प्रत्येक विद्यार्थ्याने कमेंट्स करायच्या आहेत. सर्व प्रश्न व्यवस्थित या ठिकाणी अनालिसिस करून उत्तर द्यायची आहेत मित्रांनो. ओके चला. पटापट कमेंट्स करत चालायचे आहेत की ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर काय असणार आहे. ओके चला. चुकलं तरी हरकत नाही. चुकीतून आपल्याला काहीतरी शिकायचं आहे मित्रांनो. ओके आपल्या मोरे सर अकॅडमी या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून पोलीस भरती विषयक मित्रांनो जे काही MCQs आहेत मग ते तुमचे मराठी व्याकरणाचे असतील अथवा मित्रांनो तुमचे GK GS चे असतील ते सर्व या ठिकाणी उपलब्ध आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी जे पाहिले नसतील तर मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन या ठिकाणी ते पाहू शकतात आणि त्यासाठी मित्रांनो तुम्ही तुमची तयारी अजून अधिकतेने चांगली करू शकतात. ओके पाहूया या प्रश्नाचे उत्तर. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. ओके ना मित्रांनो या ठिकाणी 79 आहे ना 288 आहे ना 245 आहे. 288 जी आहे मित्रांनो ही विधानसभेसाठी आहे. ओके विधानसभेची जागा आहे. ओके विधानसभाची जागा आहे. पहा महाराष्ट्रात विधान परिषद हे पश्चिम भारतातील महाराष्ट्र राज्याच्या द्विसंसदीय विधिमंडळाचे एक वरिष्ठ सभागृह आहे आणि एकूण त्याच्यात मित्रांनो 79 नसून तर ते किती आहे? 78 आहे. किती आहे मित्रांनो? 78 अशी या विधान परिषदेची संख्या आपल्या महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेची आहे. ओके या 78 सदस्यांचा राज्य विधान परिषदेत 27 जागा या रिक्त आहेत. त्यांचा कार्यकाल 6 वर्षाचा असतो हे आपल्याला माहिती आहे. जे आपल्या मागच्या लेक्चरमध्ये आपण व्यवस्थित कव्हर केलेले आहेत. ज्यांनी ते लेक्चर पाहिले नसतील तर मित्रांनो तुम्ही ते राज्यशास्त्राचे जे लेक्चर्स आहेत ते तुम्ही पाहिले नसतील तर पाहून घ्यायचे आहेत. खूप महत्त्वपूर्ण डाटा त्याच्यात आपण एक्सप्लेन केलेला आहे. ओके चला हरकत नाही. वळूया पुढील प्रश्नाकडे. बऱ्याच विद्यार्थ्यांची मित्रांनो या ठिकाणी गळपास झाली आहे. बऱ्याच जणांनी पर्याय क्रमांक 2 ला या ठिकाणी चॉईस केली कारण या ठिकाणी 78 दिसत नाहीये पण विधान परिषद विचारली आहे म्हणून तुम्हाला चकवा देण्यासाठी 288 सुद्धा दिलेल्या आहेत हे लक्षात घ्या. ओके हरकत नाही. वळूया पुढील प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो पहा. तर पुढचा प्रश्न पाहण्याआधी पहा मुंबई पोलीस भरती 2025 या संदर्भातला मित्रांनो जो आपला पहिला भाग आहे हा पहिला भाग जो आहे जो आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांनी या ठिकाणी तो जो पाहिला नसेल तर त्यांनी पाहून घ्यायचा आहे. त्याचा मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ त्याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा देण्यात आलेली आहे. ती मित्रांनो तुम्ही जर पाहिला नसेल तर त्याच पद्धतीने तुम्ही वरच्या आय बटनला क्लिक करून ते पाहू शकतात. ओके वरच्या आय बटनला क्लिक करून सुद्धा तुम्ही या ठिकाणी काय करू शकतात मित्रांनो या ठिकाणी आय बटनला क्लिक करून ते पाहू शकतात. ओके हरकत नाही. पाहूया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो पहा. संसदेमध्ये खालीलपैकी कोणते घटक समाविष्ट असतात? ओके संसदेमध्ये खालीलपैकी कोणते घटक या ठिकाणी काय असतात? समाविष्ट असतात. पर्याय राज्यसभा लोकसभा की राज्यसभा परत आलेले मित्रांनो त्यानंतर राष्ट्रपती राज्यसभा व लोकसभा. ओके या ठिकाणी हा थोडा बाजूला ठेवा. राज्यसभा लोकसभा की राष्ट्रपती राज्यसभा व लोकसभा. ओके चला पटापट कमेंट्स करायचे आहेत या प्रश्नाचे उत्तर. ओके चला पटापट कमेंट्स करायचे मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर. सर्व प्रश्न मित्रांनो जे आपण अनालिसिस करून घेतो आहोत ते म्हणजे 2024 च्या प्रश्नपत्रिकेनुसार आणि विचारलेल्या ऑल ज्या एवढेही प्रश्न या ठिकाणी ज्या पोलीस भरतीमध्ये विचारले गेले आहेत त्याच्या अनुषंगाने अनालिसिस करून आपण या प्रश्नांना तुमच्या समोर घेऊन आलेलो आहोत की अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला करायचे त्या लेवलची करायची आहेत म्हणून तुम्हाला हे प्रश्न आणि हा व्हिडिओ
खूप महत्वाचा आहे, म्हणून शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे मित्रांनो. ओके, चला पाहूया या प्रश्नाचे योग्य उत्तर. तर मित्रांनो पहा, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, ते म्हणजे राष्ट्रपती, राज्यसभा आणि लोकसभा. नेहमी लक्षात घ्या मित्रांनो की संसद हा शब्द जर आला, ओके, संसद या शब्दाचे असणारे अंग किंवा या संसदेचे 3 घटक महत्वपूर्ण आहेत. ते म्हणजे लोकसभा आहे, ओके, दुसरे आहे मित्रांनो तुमची राज्यसभा आणि मित्रांनो तिसरा घटक आहे राष्ट्रपती. ओके, कोण आहे? राष्ट्रपती. यांचा तिघांचा मिळून या ठिकाणी जी तयार होते त्याला मित्रांनो संसद असे म्हणतात. काय म्हणतात? संसद असे म्हणतात. पहा, राष्ट्रपती, राज्यसभा, लोकसभा यांचा समावेश याच्यामध्ये असतो. राष्ट्रपतींना संसदेची बैठक बोलावून तिला रद्द करण्याचा किंवा लोकसभा विसर्जित करण्याचा अधिकार असतो, परंतु हा अधिकार कसा आणि केव्हा हे मित्रांनो तुम्हाला राष्ट्रपती हे प्रकरण ज्यावेळेस आपण अभ्यासलाय त्याच्यामध्ये व्यवस्थित सांगितलेलं आहे, त्याच्यात तुम्ही पाहू शकता. राष्ट्रपती भारताच्या संसदेचे एक अविभाज्य घटक असतात, म्हणजे मित्रांनो आपले घटनात्मक प्रमुख. ओके, घटनात्मक प्रमुख जे आहेत ते म्हणजे राष्ट्रपती असतात, हे या ठिकाणी लक्षात घ्या. म्हणून संसद हा शब्द आला तर संसदेचे मित्रांनो हे 3 अंग तुम्ही लक्षात ठेवलीच पाहिजे. लोकसभा, राज्यसभा आणि तिसरा घटक मित्रांनो तुमचा राष्ट्रपती. ओके, तर यांचं मिळून मित्रांनो संसद तयार होत असते. ओके, बऱ्याच विद्यार्थ्यांची उत्तर अगदी बरोबर आहेत. ज्यांची चुकलेली आहेत त्यांनी व्यवस्थित या ठिकाणी विचार करा आणि व्यवस्थित समजून घ्या. ओके, चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे पहा, सर्वात जास्त कालावधीकरिता भारत देशाचे पंतप्रधान म्हणून राहणारे नेते कोण आहेत? पहा, प्रश्न खूप छान आहे. ओके, सर्वात जास्त कालावधीकरिता भारत देशाचे पंतप्रधान म्हणून राहणारे नेते कोण आहेत? पर्याय: नरेंद्र मोदी, जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी की यापैकी नाही. ओके, चला मित्रांनो आपला एकच स्वप्न ते म्हणजे वर्दी. ओके, काय मित्रांनो आपलं एकच स्वप्न आहे ते म्हणजे स्वप्न म्हणजे फक्त वर्दी. तर यासाठी मित्रांनो अहोरात्र जो तुमचा प्रयत्न चालू आहे, तुमची जी मेहनत चालू आहे त्यालाच अनुषंगाने तुमची जी मेहनत आहे त्याच्यानुसारच मित्रांनो तुम्हाला ही वर्दी मिळणार आहे. तुमचा अभ्यास आणि मित्रांनो तुमचं या अशा पद्धतीने आपल्या मोरे सर अकॅडमी ह्या YouTube चॅनलवर असणारं तुमचं प्रेम आणि हे असंच असलं पाहिजे. आणि मित्रांनो तुमच्या यशामध्ये आपल्या या ठिकाणी चॅनलचा या ठिकाणी काहीतरी थोडासा का होईना आपण या ठिकाणी हिस्सा व्हावा, या ठिकाणी तुम्हाला माहिती मिळावी, प्रश्न मिळावे या दृष्टिकोनातून मित्रांनो आपली ही सिरीज चालू झालेली आहे. ती म्हणजे मुंबई पोलीस भरती 2025 याचे महत्त्वपूर्ण प्रश्न आणि त्याचा मित्रांनो आपला हा दुसरा भाग आहे. ओके, चला बरेच विद्यार्थ्यांनी कमेंट्स केल्या आहेत, पाहूया याचे योग्य उत्तर काय आहे. ओके, चला पाहूया. तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2, ते म्हणजे जवाहरलाल नेहरू. पंडित जवाहरलाल नेहरू हे मित्रांनो भारत देशाचे असे पंतप्रधान होते की त्यांनी सर्वात जास्ती कालावधीकरिता पंतप्रधान म्हणून हे पद भारतामध्ये स्वीकारलेलं आहे, भूषवलेलं आहे. ओके, पहा त्यांचा जो जवाहरलाल नेहरू हे जे भारतीय इतिहासातील सर्वात जास्त काळ काम करणारे ओके हे पंतप्रधान होते. त्यांचा कार्यकाल पहा मित्रांनो 1930 ते 1940च्या दशकात भारतातील राष्ट्रवादी चळवळीचे ते प्रमुख नेते होते. कार्यकालने त्यांचा प्रमुख नेत्याचा कार्यकाळ आहे मित्रांनो 1930 ते 40. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचे पहिले पंतप्रधान ते होते. ओके, चला ओके, हरकत नाही. ओके ओके, बराच विद्यार्थी ओके बरोबर उत्तर आहे मित्रांनो. ओके ओके, चला पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो पहा, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोठे झाला? ओके, बऱ्याच वेळेस विद्यार्थ्यांचे या ठिकाणी सुद्धा काय होते मित्रांनो ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये उत्तर चुकतात, त्याच्यामुळे व्यवस्थित पहा. राजगड, पुणे, शिवनेरी की यापैकी नाही. ओके, व्यवस्थित कमेंट्स करायची या त्या प्रश्नांची उत्तर. एकाने सुद्धा उत्तर चुकवता कामा नये. चला पटापट कमेंट्स करा. ओके, क्विक अँड फास्ट. ओके, याशी प्रश्नांची उत्तर विचारपूर्वक लगेच दिली गेली पाहिजे. व्हेरी गुड फ्रेंड्स. ओके, अगदी बरोबर अगदी बरोबर. चला बरोबर उत्तर येत आहेत, अजून कमेंट्स करत चला. ओके 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 ओके, चला पटापट मित्रांनो कमेंट्स करत चालायचे आहेत. ओके, चला व्हेरी गुड. ओके, चला पाहूया मित्रांनो ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर काय आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक 3 ती म्हणजे शिवनेरी, जे तुमचं सर्वांची उत्तर अगदी बरोबर आहे. पहा, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. शिवनेरी किल्ला हा मित्रांनो पुणे जिल्ह्यामध्ये आहे, म्हणून पुणे या ठिकाणी सिलेक्ट करू नका. जिल्हा विचारला तर पुणे सिलेक्ट करा. तर या ठिकाणी कोठे झाला तर त्या ठिकाणी पर्यायानुसार उत्तर द्यायची आहेत. ओके, ते जुन्नर शहरानजीक आहे. कुठे आहे? जुन्नर शहरानजीक आहे. छत्रपती शहाजीराजे भोसले यांच्या पत्नी जिजाबाई यांच्या पोटी शिवरायांचा जन्म झाला, हे सुद्धा लक्षात घ्या. म्हणजे त्यांच्या आई आणि वडील हे या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं पाहिजे, जे प्रत्येकाच्या लक्षात आहे. शहाजीराजे आणि मा जिजाऊ ओके यांच्या या ठिकाणी मित्रांनो हे काय आहे त्यांचे अतिशय महत्त्वपूर्ण असणारे त्यांच्या
जे आहे ते म्हणजे पुत्र ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर जो पुणे जिल्ह्यामध्ये आहे जुन्नर शहरानजीक हे या ठिकाणी मित्रांनो हा किल्ला आहे. ओके चला व्हेरी गुड सर्वांची उत्तरं बरोबर आहेत. व्हेरी गुड फ्रेंड्स. ओके अशाच पद्धतीने मित्रांनो तुमचा अभ्यास म्हणजे तुमची जी उत्तर आहे हीच अपेक्षा तुमच्याकडने आहे. ओके पुढचा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणता किल्ला त्यांच्या काळामध्ये निर्माण केला. ओके कोणता किल्ला त्यांनी निर्माण केला मित्रांनो काय प्रश्न आहे निर्माण केला. पर्याय आहे प्रतापगड कोंढाणा औसा की यापैकी नाही. ओके जो महाराजांनी स्वतः त्यांच्या कारकिर्दीमध्ये काय केला आहे निर्माण केला आहे असा किल्ला मित्रांनो या ठिकाणी विचारलेला आहे. प्रतापगड कोंढाणा औसा की यापैकी नाही. ओके चला पटापट कमेंट्स करत चालायचे आहे. ओके चला पटापट कमेंट्स करायचे आहेत. या प्रश्नाचे योग्य उत्तर काय असणार आहे. ओके चला हरकत नाही मित्रांनो. चला पटापट कमेंट्स करायचे आहेत. या प्रश्नाचे उत्तर काय असणार आहे. तर मित्रांनो पहा या प्रश्नाचे योग्य उत्तर अगदी आहे ते म्हणजे प्रतापगड. ओके प्रतापगड हा जो आहे मित्रांनो हा छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणता किल्ला म्हटलाय तर तो म्हणजे प्रतापगड किल्ला जो आहे तो त्यांच्या काळामध्ये निर्माण केला आहे. ओके प्रतापगड किल्ल्याला भारतीय इतिहासात खूप महत्वाचे स्थान आहे. का महत्वाचे स्थान आहे तर लक्षात घ्या मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांच्या अधिपत्याखाली ओके 1656 मध्ये प्रतापगड या ठिकाणी बांधण्यात आला आहे हे लक्षात घ्या. आणि ह्या प्रतापगडावर कोणाचा वध झाला ते कमेंट बॉक्स मध्ये कळवा. ओके कोणाचा वध या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी केला ते या ठिकाणी सांगायचं आहे. ओके प्रतापगडाच्या पायथ्याशी अगदी बरोबर. ओके चला पटापट कमेंट्स महत्वाचे आहे. प्रश्न आहे मित्रांनो चहूबाजूने विचार करून तुम्हाला सोडवायचे आहे. चहूबाजूने त्याचा विचार करून मित्रांनो तुम्हाला आन्सरिंग करायची आहे. ओके जर तुम्हाला हा प्रश्न आला तर याच्यापैकी तुम्हाला सर्व प्रश्नांचं जे आहे त्याचं अनालिसिस चहूबाजूने करायचं आहे. ओके त्यानुसार तुम्हाला त्याची उत्तरं द्यायची आहेत. वळूया पुढील प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न मित्रांनो पहा उदगीरचे सन 1760 सालीचे युद्ध मराठा सैन्याने कोणाच्या विरुद्ध लढले. कोणते उदगीरचे जे युद्ध आहे जे 1760 मध्ये झालं ते युद्ध मराठा सैन्याने कोणाच्या विरुद्धामध्ये लढलेलं आहे. पर्याय आदिलशहा निजाम मुघल की यापैकी नाही. चला पटापट कमेंट्स करा. ओके पटापट कमेंट्स करायचे या प्रश्नाचे उत्तर. चला पटापट कमेंट्स करत चला. उदगीरचे जे युद्ध झाले 1760 मध्ये तर मराठा सैन्याने कोणाच्या विरुद्धामध्ये लढला आहे कमेंट्स करत चला. ओके प्रश्न महत्वपूर्ण आहे लक्षात घ्या. असेच मित्रांनो तुम्हाला प्रश्न अजून अधिकतेने मिळणार आहेत. जसे जसे आपले एक एक भाग या ठिकाणी तुम्हाला अभ्यासायला मिळणार आहे तो प्रत्येक भाग तुमच्यासाठी खूप महत्वपूर्ण असणार आहे. ओके तर पाहूया मित्रांनो याचे उत्तर. तर याचे उत्तर आहे पहा निजाम. काय आहे मित्रांनो निजामाविरुद्ध जे काही उदगीरचे युद्ध झाले 1760 मध्ये मराठ्यांनी ते युद्ध कोणाविरुद्ध लढलं आहे निजामांविरुद्ध. पहा उदगीर शहावर 800 वर्ष मुघलांचे राज्य होते. कोणाचं राज्य होते तिथे उदगीरवर तिथे मुघलांचे राज्य 800 वर्ष होते. मराठ्यांनी अहमदनगर जेव्हा काबीज केल्यामुळे निजाम जे आहेत मित्रांनो हे निजाम मराठ्यांवर चालून आले आणि त्यानंतर 21 जानेवारी 1760 ला निजाम विरुद्ध मराठे ही लढाई या ठिकाणी झाली. कोणती निजाम विरुद्ध मराठी ही लढाई या ठिकाणी झाली आणि हे उदगीरचे युद्ध मराठ्यांनी जिंकले आणि निजामांचा या ठिकाणी पराभव केला आणि हे युद्ध मराठ्यांनी या ठिकाणी जिंकलेला आहे आणि 800 वर्षाचा जो त्यांचा इतिहास आहे तो या ठिकाणी तिथे संपवलेला आहे. ओके वळूया पुढील प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो पहा गुरुजीचे वागणे प्रेमळ आहे या वाक्यातील धातुसाधित नाम ओळखायचं आहे. काय विचारलंय मित्रांनो पहा गुरुजीचे वागणे प्रेमळ आहे या वाक्यातील धातुसाधित नाम या ठिकाणी ओळखायचं आहे. पर्याय आहे वागणे गुरुजीचे प्रेमळ की यापैकी नाही. ओके चला प्रश्न मित्रांनो तुम्हाला प्रत्येक टॉपिक वरचे फिरून या ठिकाणी येणार आहे. म्हणजेच काय की तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने या ठिकाणी समजले पाहिजे व्यवस्थित कळले पाहिजे म्हणून मित्रांनो पहा व्यवस्थित त्यांचा तुम्ही अभ्यास केला पाहिजे. ओके कमेंट्स करायचे आहेत की गुरुजीचे वागणे प्रेमळ आहे हे जे वाक्य आहे या वाक्यातील धातुसाधित नाम ओळखायचे आहे. कोणतं नाम ओळखायचं आहे धातुसाधित नाम. वागणे गुरुजींचे प्रेमळ की यापैकी नाही. चला पटापट कमेंट्स करत चला या प्रश्नाचे उत्तर. ओके चला पटापट कमेंट्स करा. सर्वांची उत्तर अपेक्षित आहे मित्रांनो या ठिकाणी. ओके चला पटापट कमेंट्स करत चला. ओके गुड व्हेरी गुड चला पटापट मित्रांनो पटापट कमेंट्स करायचे आहेत. ओके पाहूया या प्रश्नाचे उत्तर.
तर ह्या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1 ते म्हणजे वागणे. ओके, काय याचं योग्य उत्तर? वागणे हे काय मित्रांनो, हे वाक्यातलं धातुसाधित नाम आहे. पहा, वागणे हे वाक्यातलं धातुसाधित नाम आहे. उदाहरणार्थ पहा, हत्तीचे चांगले चालणे मंद असते. काय? हत्तीचे चालणे मंद असते. पोहणे हा उत्तम व्यायाम आहे. तर चालणे, पोहणे, वागणे हे धातुसाधित नाम आहेत. काय आहेत मित्रांनो? हे धातुसाधित नाम आहेत, हे लक्षात घ्या. म्हणून ह्या वाक्यामध्ये सुद्धा वागणे आहे, त्यानंतर इथे चालणे, इथे पोहणे हे काय आहेत? धातुसाधित नाम आहेत. ओके, आपल्या व्हिडिओमध्ये मित्रांनो याचं पूर्ण स्पष्टीकरण दिलेलं आहे, जो आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे मित्रांनो तो व्हिडिओ. ओके, तर मित्रांनो पहा, आजच्या या लेक्चरमध्ये आपण जे काही प्रश्न या ठिकाणी कव्हर करतो आहोत, हे प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहेत. 2024च्या झालेल्या प्रश्नानुसार या मित्रांनो आपण जी 2025 मध्ये आपली मुंबई पोलीसची होणारी जी काही परीक्षा आहे, जी लेखी परीक्षा आहे, या परीक्षेसाठी खूप महत्त्वपूर्ण प्रश्न आपण या आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो या ठिकाणी कव्हर केलेले आहेत. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण तुर्तास या ठिकाणी थांबणार आहोत. पुन्हा भेटणार आहोत मित्रांनो आपण आपल्या पुढच्या भागासह, पुढच्या टॉपिकसह. ओके, तर मित्रांनो सर्वात आधी लक्षात घ्या, मुंबई पोलीस 2025 ची जी भरती आहे आपली, यासाठी मित्रांनो सर्वांनी चांगल्या पद्धतीने तयारी केली ते तुमच्या आन्सरिंग मधून या ठिकाणी दिसते. म्हणून मित्रांनो पहा, जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांनी या ठिकाणी काय करायचं आहे, ह्या मित्रांनो आपल्या व्हिडिओला जॉईन होत चालायचं आहे. जे आहेत प्रश्न ते व्यवस्थित समजून घ्यायचे, व्हिडिओ शेवटपर्यंत अभ्यासायचा आहे. ओके, तर मित्रांनो तुर्तास या ठिकाणी थांबूया. पुन्हा भेटूया मित्रांनो आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये, पुढच्या पार्टमध्ये. तोपर्यंत मित्रांनो सर्व विद्यार्थ्यांना आपल्या मोरे सर अकॅडमी तर्फे मी दीपक मोरे तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा देतो. तुर्तास थांबूया, पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. ओके, थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स.